माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मी आज आपल्यासमोर बाबूराव बागुल यांची एक कथा सादर करतो आहे. कथेचं नाव आहे भूक. पाऊस वैरी होऊन डोळे झाकून कोसळत होता. त्या शिळंधार पावसाने भल्या भल्यांची भंबेरी उडाली होती. हातावर पोट भरणाऱ्या गोरगरिबांची उपासमारीने दैना केली होती. ते पावसाच्या माऱ्याने मातीप्रमाणे मौसूत झाले होते आणि गवताप्रमाणे रोगराई इकडे तिकडे माजली होती. प्रत्येक घरातून कोणी ना कोणीतरी आजारी पडले होते. भागू कोळीन ही अशीच थंडी तापाने आजारी पडली होती. तिच्या आजाराने आणि सतत पडत्या पावसाने तिची दोन्ही मुलं भुकेने हैराण झाली होती. मिळेल ते भिक्षेचे अन्न खाऊन ती रडत अथवा खिन्न होऊन तिच्या उशा पायथ्याशी बसली होती. दुःखाने भुकेने दिवस लोटत होती. अंती कधी ताप उतरल्यावर, शुद्धी आल्यावर भुकेलेली रडवेली उदास मुले पाहून तिळतिळ तुटत होती. भरून येणारे डोळे निर्पीत होती आणि अत्यंत श्रद्धेने व्याकुळ होऊन पाऊस कमी व्हावा, ताप जावा म्हणून देवाला विनवीत होती. आणि एक दिवस मेघराजाला तिची प्रार्थना ऐकू गेलीच. प्रेमळ मातीची प्रार्थना ऐकून तो सूर्याचा सांगाती मातीला महान करणारी आपली वृष्टी आवरून दूर गेला. तसा तिच्या अंगातील ताप थकवा सरला. ती खडबडून उठली व तिने गांगारून बसलेल्या मुलांना हाक मारली. भिका, सटवा, बाळांनो इकडे या. आईची हाक ऐकताच त्या दोघांच्याही अंगातील ग्लानी, उदासी मासोळीसारखी कोठेच्या कोठे गेली. ते तरतरीत होऊन तिच्या बगलाखाली आले. त्यांना कवटाळीत ती वडील मुलाकडे तोंड करून म्हणाली, भिका, गावात जा. पाटलेलीला सांग, आईनं 2 मापटी पीठ मागितलंय. नको आई, तिच्याकडं जाया नको. ती मला दारात बघितल्यावर कुत्र्यावानी भेवून धावती. तरी देते भलं. गोल गोबऱ्या गालाचा, बटना एवढ्या नाकाचा, करवंदासारख्या काळ्याभोर डोळ्यांचा सटवा म्हणाला. त्याच्या जिभेवरले अमृत अजूनही विरले नव्हते. त्याच्या गोड बोबड्या शब्दांनी तिचे मन आनंदून गेले. ती भिकाला समजावीत म्हणाली, रोज तिच्याच घरी गेल्यावर रागवणार नाही तर काय, तुला जावयासारखा पाठ टाकील बसाया, पुरणपोळी घालील जेवाया. या दिवसात भल्या भल्याचं टाकं ढिल्लं होत्यात. असं बोलू नये, जा तिच्याकडंच. नको, दुसरीकडं सांग. तीच देईल. गावची पाटली नाही ती. तिला दया येणार नाही तर येईल कोणाला? ती सोडून स्वर्गांना येईल. जा, तुझ्या मताप्रमाणे कर, पण तिच्याकडं जा, नाहीतर माजले असं मला ती म्हणेल. ते लोटकं घे, ते फडकं घे. पोराबद्दलच्या प्रेमाने आलेला उत्साह आता सरू लागला होता. थकवा जाणवू लागला होता म्हणून ती गप्प झाली. तसा तो लोटके आणि फडके घेऊन बाहेर पडला. त्याचा रंग तेलिया काळा होता. नाकाने नकटा, खोल डोळ्यांचा, परंतु उंचीने मोठा होता. तो डोक्यावर वाढलेले अमाप केस उडवीत गावाच्या दिशेने पळत गेला. तसा सटवा तिच्या गळ्यात आपला अजून बाळसे असलेला हात टाकून म्हणाला, आई, मी जाऊ थको मावशी कला. ती मला लोला भाकली देते. तिच्याकडला आपण खाऊ नये, त्यामुळे जात जाती. ठकूचे उपकार आठवून तिने त्याच्या डोक्यात यापेक्षा जास्त जहरीले जातीयतेचे विष टाकले नाही. ती शरमून गप्प राहिली. मग जाऊ? जा. आईची आज्ञा मिळताच एक भल्या मोठ्या पैरणीत असलेला सटवा पळत सुटला. तिला फक्त त्याचे गुटगुट हलणारे झावरे डोके दिसत होते. त्याकडे ते आपले दुखावणारे डोके दोन्ही हातांनी दाबून पाहत होती. तिच्या डोळ्यातून कैक कौतुक ओसंडत होतं. तापाने सुकलेले तिचे तोंड आनंदाने फुलले होते. थोड्याच वेळाने तिची रामलक्ष्मणाची जोडी परत आली. भिकाचा चेहरा उतरलेला होता. तो एका हातात कालवणाचे लोटके आणि दुसऱ्या हातात भाकरीचे गाठोडे घेऊन उभा होता. पाटलीन त्याला बोलली असावी असा अंदाज येऊन ती त्याच्या हातातले लोटके गाठोडे घेऊन म्हणाली, बैस, बैस माझा राजा, खाली बैस. तिने त्याला हात धरून खाली बसवले. त्याच्या पाठीवरून हात फिरवीत ती म्हणाली,
आत्ता माझ्या हिऱ्याला वाढून देते. पाटलिनीने केलेल्या पाणउतारामुळे तो खूप दुखावला होता, पण सटवा मात्र आनंदाने नुसता फुलवून गेला होता. कारण त्याच्या आगडबंब पैरणीखाली त्याने त्याच्या आईसाठी गरम नागलीची भाकर, सुक्या झिंगाची चटणी आणली होती. भिका मागेल म्हणून त्याने ती तशीच पोटावर दाबून धरली होती. तिने खरकत जाऊन चुलीवरली जस्ताची ताटली आणि तांब्याभरून पाणी आणले. ताटलीत कालवण ओतून ती म्हणाली, बाबा खा, खा बाबा, गरिबाच्या पोराने एवढी अक्कल ठेवू नये, खा. अंतकरण भडभडून आल्यामुळं तिने सटवाला जवळ ओढले. त्याच्या बाळांगाच्या स्पर्शाने तिचे हृदय वात्सल्याने पाझरू लागले. तसे तिने त्याच्या धुळीने चिपून भरलेल्या डोक्याचे लागोपाठ मुके घेतले. आईने सटवाचा केलेला हा सत्कार पाहून भिका कावराबावरा झाला. त्याचा घास घेण्यात हुशार असलेला हात ताटलीतच खुळंबू लागल्याचे पाहून ती भिकाच्या पाठीवर हात फिरवू लागली. त्याच्यावर आपली दोन्ही डोळ्यातून जीवनरस उधळू लागली. त्याला जेवणासाठी उत्तेजित करू लागली. तसा तो उत्तेजित होऊन खाण्यातील आपली कुशलता प्रकट करू लागला. त्या शिळ्यापाक्या तुकड्यातही रसिकता दाखवू लागला. परंतु सटवा चाकत माकत जेवत होता. भिका कधी बाहेर जाईल असे त्याला झाले होते. भिका बाहेर गेल्यावर तो आईला गरमागरम नाचणीची अर्धी भाकर देणार होता, परंतु भिकाचा डोळा त्याच्यावर होता. आईने पाठीवर हात फिरवताच तो निर्भय झाला होता आणि सटवाच्या हातात खाण्याची चांगली वस्तू असावी अशीही त्याला खात्री वाटत होती. म्हणून तो म्हणाला, काय आहे रे? भाकल नागलीची, आईसाठी गलम गलम, तू लवकर जेव, आईला पाहिजे. त्याने पोटावर पैरणीखाली ठेवलेली भाकर आईच्या मांडीवर ठेवली. त्याची आपल्यावरील माया पाहून तिला हसू आले. तिने त्याच्या गोल गोबऱ्या गालाचा मुका घेऊन भाकरीचे 3 तुकडे केले. दोघांना 2 देऊन एक स्वतःच हळूहळू चावू लागली. आणि सटवाप्रमाणे आईने आपला गौरव करावा म्हणून भिकाने चोरून खाण्यासाठी लपवून ठेवलेली लोणच्याची फोड खिशातून काढून आईजवळ दिली. तिला त्याचा खाण्यासाठीचा लुसलुस करणारा स्वभाव माहीत असल्यामुळे तिचे दोन्ही डोळे आसवांनी भरून आले. ती त्याचे डोके गोंजारीत आसवे रोखण्याचा प्रयत्न करू लागली, पण आसवे रोखेनात. तसा तिने तोंडावर पदर घेऊन बळेच खोकायला सुरुवात केली. भिकाने पाणी आणण्यासाठी मागे झेप घेतली. त्याअवधीत तिने डोळे साफ केले आणि अत्यंत प्रेमाने म्हणाली, बाळा तू खा आधी, मग सटवाला दे, लवकर कमावता हो. भिकाला ते 10 घरचे शिळे कालवण आणि वाळलेले तुकडे आवडत नव्हते, तरी त्याची भूक मोठी असल्याने तो खात होता. त्याचा तो दांडगा आहार आणि चेहऱ्यावरील अतृप्ती, व्याकुळता पाहून तिचे अंतःकरण तुटत होते आणि ती स्वतःच्या प्राणापेक्षा आपल्या मुलावर अधिक प्रेम करणारी आई असल्याने तिने नदीवर जाण्याचे ठरवून टाकले. तशी ती भिकाला म्हणाली, भिका आज नदीवर जायचे, पाणी बघून येतो. त्याला आता एवढा आनंद झाला की ते दगडासारखे कुटके फोडायचे सोडून पाणी पिऊन उठला आणि बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ नदीच्या रूपाने मोहित झालेला सटवाही त्याच्या पाठीमागे मान गुटूगुटू हलवीत पळत गेला. जेवताना पोरांना उगीच सांगितलं असे वाटून तिच्या मनाला चटका बसला. तिला आधीच खावत नव्हते या कल्पनेनं तर तिला अजून घास गिळेना. हातातील तुकडा टोपल्यात टाकून तिने पसारा आवरला आणि ती दोन्ही हातांनी डोके दाबून घरात येऊन बसली. इतक्यात तिची रामलक्ष्मणाची जोडी धावत आली. आनंदलेल्या भिकानं धापा टाकीत बातमी दिली, आई पाणी उतरले, चल मासं धरू, आज नक्की आहेर मिळेल. आहेर? ती आश्चर्यामुळं गप्प झाली आणि नंतर दोन्ही हात जोडून आकाशाकडे पाहत म्हणाली, तू बाळ मुंजा, तुझ्या मुखात साखर पडो, आहेर मिळो. मिळेलच, ते दोघंही भाऊ म्हणाले. त्यांचा तो आत्मविश्वास पाहून ती एवढी आनंदी की तिला अधिक चर्चा करण्याची भीती वाटू लागली. म्हणून ती पोरांना म्हणाली,
पळा खेळाया. पाणी खडकाखाली गेलं म्हणजे सांगाया जा. पोरं खेळाय गेली आणि ती आहीर माशावर विचार करू लागली. तो खाल्ल्यानं भिका कसा आनंदेल, जेवताना त्याचा चेहरा कसा खुलेल, 2 दिवस खाल्ल्याने त्याचे रक्त वाढेल, आजारीपणामुळं उपासमारीने कमी झालेली शक्ती भरून येईल, असा ती विचार करीत होती. आणि आनंदाने उत्तेजित झाली होती. तिची जोडी घटके घटकेला धावत येऊन तिला खडानकडा माहिती देत होती. तिच्यापुढे प्रत्यक्ष नदी उभी करत होती. ती आपल्या पोरांच्या अक्कल हुशारीने दिवाणी होऊन गेली होती. असल्या चंद्र सूर्यावरून काया वळून टाकावी असं तिला वाटत होते. तसतसे तिचे शुष्क शरीर शक्ती उत्साहाने भरून येत होती. बरोबर 5 वाजता तिला हवे तेवढे पाणी कमी झाले होते. तिघात सामान वाटून घेऊन ती पुढे आणि ते दोघे मागे अशी नदीवर आली होती. नदीचे गढूळ पाणी वेगात धावत होते. नदीच्या काठावर खूप राड घाण पसरली होती. चालताना तिचे जड पाय नेमके राडीत, डबक्यात अथवा काटाकुट्यांच्या पुंजक्यावर पडत होते. चिखलात, डबक्यात फसत होते. तरी ती तशीच जागाहेरीत चालत होती. जास्त भिजल्यामुळे तिच्या बोटांना वेट येऊ लागले होते. मांड्या, कमरेची हाडे ठणकत होती आणि अंगाला थंडगार वाऱ्याचे झुळूक लागतात सबंध शरीरात कसकस येत होती. दुखत असलेले डोके अधिकच दुखत होते आणि डोळे जड होऊन गपागप झाकत होते. तरी ती तशीच पुढे चालली होती, कारण आता तिने तिच्या दोन्ही मुलांच्या पोषणाची जबाबदारी आपल्यावर घेतली होती आणि दुःख संकटासमोर ती आता हात टेकू शकत नव्हती. ती प्रत्येक पाऊल शारीरिक दुःखाला दणका देऊन उचलीत होती आणि तिच्या मागे आनंद विभोर झालेली तिची मुले खिदळत होती. वेलीवरल्या फुलाप्रमाणे आनंद उधळीत होती. कोणत्या डोहात किती भूते आहेत, आवाज पुनवेला वेताळ दिवट्या घेऊन कुठे नाचतो, हे एकमेकांना सांगत होती. चिखलात पडलेल्या एखाद्या विरोळ्यावर दगड फेकत होती आणि पुराच्या वेगाने निर्जीव होऊन पडलेल्या त्या जीवाची वळवळ पाहून हसत होती. अरे तू बघ, त्याच्यासमोरच एक गवती रंगाचा टिचभर साप रखडत रखडत चालला होता. भिका पाठीवरले जाळे घेऊन धावला. पटकन खाली वाकून त्याने तो साप तोंडाकडून पकडला, उचलून धरला. सटवा त्या हिरव्या सापाच्या निसत्व वळवळीकडे पाहून टाळ्या पिटीत होता. भिकाकडे तो साप हातात धरायला मागत होता, परंतु भिका त्याच्या हातात देत नव्हता. सारखा हसत होता आणि त्याकडे मागणी करून चिडीस गेलेला सटवा त्याच्या हाताला झटू लागला होता. भिका त्याच्या प्रत्येक झेपेला हात वर उडून ओरडत होता, धरू नको, चावल, त्यानं मरशील. पाठीमागे चाललेला पोरांचा दंगावा तिच्या बधीर डोक्यात शिरताच ती उभी राहून मागे पाहू लागली. भिकाच्या हातातला साप व तो घेण्यासाठी उड्या मारत असलेल्या सटवाकडे पाहून ती घाबरून ओरडली, ए येड्या भिक्या, फेक फेक. भिकाने साप फेकून देताच ती त्याला हळुवार आवाजात समजावत म्हणाली, तसं या डावाने दिसेल ते उचले जाऊ नकोस. पण आहे ते चावत नाही. भिका तिचा राग गेला आहे हे ओळखून म्हणाला. तसा सटवा निर्भय, अधिक निर्भय होऊन म्हणाला, त्याने माणूस मलत नाही. आणि लव्वाळ वाटून पेल्यावर त्यांची आपली वैद्यकीय ज्ञान तिला ऐकवण्याची जोरदार स्पर्धा लागून भांडणे होणार हे जाणून ती तोंड फिरवून चालू लागली. तशी सटवाने हळू आवाजात आपली ईर्ष्या व्यक्त केली, मला दिसल्यावर मी तुला तुझ्या हातात देणार नाही, पण तुला दिसणारच नाही. दिसल. सटवा ईर्षेला पेटून गेला होता. डोळ्यात प्राण आणून दगडगोट्यांचे, खाचखळग्यांचे तो बारकाईने निरीक्षण करीत होता. कधीच न दिसलेले असे कितीतरी जीवजंतू त्यांच्या नजरेस पडत होते, पण त्याला जे हवे होते ते मात्र दिसत नव्हते. तसा भिका त्याला खिजवीत होता. सटवा खूप खिजवला गेला होता. असाच काही वेळ गेला असता तर त्याने भोकाड पसरले असते. आणि इतक्या त्याच्या नजरेला त्याची आई ज्या खडक्याजवळ उभी होती तिथे मोठासा निरनिराळ्या रंगाचा अजगर दिसला. जिंकल्याच्या आनंदाने आणि आईला तो चमत्कारिक अजगर चावेल या भीतीने तो ओरडला, आई पल, छाप छाप. ती तशीच उभी होती. तशी त्या दोघांनीही ओरडत जाऊन तिला मागे खेचली आणि ते दोघेही त्या खड्ड्यात पाहू लागले. त्या खड्ड्यात
रंगीबेरंगी लुगड्या पातळाचे पिळून पिळून एखाद्या धोब्याने ढीग करावेत तसे पुराणे आपटून धोपटून पिळून फेकून दिलेले पुष्कळसे रंगीबेरंगी साप एकमेकांना विळखे मारून वेटोळे करून पडलेले होते. ते बीभत्स आणि भयंकर दृश्य पाहून तिच्या अंगाला काटा फुटला. ती भयाने लटालटा कापू लागली. दोन्ही हातांनी डोळे झाकून ती दोन्ही पोरांना आवळून पळून पाहू लागली. पण ते दोघे ते दृश्य पाहून आनंदित झाले होते, उत्तेजित होऊन पाहत होते. आई ओढीत असतानाही जागेवरून हालत नव्हते. तिला भय वाटत होते. त्यांच्या धीटपणाचा तिला राग आला होता. आपला किंवा पोरांचा शब्द सापांच्या कानावर पडू नये म्हणून ती तोंडातून शब्द काढत नव्हती, नुसती त्यांना ओढीत होती. आणि त्या दोघांच्या मनात त्या निर्जीव पडलेल्या सापांवर दगडांचा वर्षाव करण्याची इच्छा निर्माण झाली होती. ते सारखे वाकत होते, दगड घेऊ पाहत होते, परंतु त्यांना दगड घेऊन मारण्याची संधीच देत नव्हती. बरीच पुढे निघून आल्यावर ती म्हणाली, सापासमोर बोलू नये, त्याला दगड मारू नये, तो डोक धरतो, मारणाऱ्याचा सूड घेतो. मला चावला तर मी निंबाचा पाला खाईन, सटवा म्हणाला. त्याचे हे शब्द ऐकून तिचे काळीज भीतीने कापले. तिने त्याच्या डोक्यात चापट मारली. तिची दुबळी झालेली बोटे झिंझिणू लागली व त्याला आईने चापट मारली म्हणून हास्याची उकळी फुटली. गप! त्याचा मधुर आवाज, हसरा आवाज ऐकून साप चिडू नये म्हणून ती घाबरून ओरडली. तसे ते दोघेही हसू लागले आणि भीतीने आणि रागाने बेभान होऊन ती त्यांना उडीत पुढे नेऊ लागली. ते हसत होते आणि तिचे काळीज भीतीने कापत होते. अगदी बालपणापासून तिची आई साप चावून मेल्यापासून तिने सापाचे भय घेतलेले होते. बरेच दूर गेल्यावर तिच्या मनातील ही भीती विरली नव्हती. ती विसरण्यासाठी तिने मासे पकडण्याची तयारी केली आणि भिकाला संगती घेऊन ती गुडघाभर पाण्यात उतरून मासे पकडू लागली. आणि थोड्याच वेळात ती त्या आनंदात ते भय विसरून गेली. वेळ चालली होती. आकाशाची निळी पालटू लागली होती. सूर्य सावळा होऊ लागला होता. तिच्या अंगात थंडीताप भरू लागला होता. श्रमाने तिचे हाड आणि हाड फुटत होते. शिरा सनसनू लागल्या होत्या. तिच्या कमरेला असलेली जाळ्याची पिशवी भरू लागली होती. भिकाजवळ असलेली टोपली वजनदार माशांनी जड झाली होती. खडकावर बसलेला सटवा आळसून गेला होता. खडकावर पाण्याबरोबर आलेल्या चिखलात खेळून तो कंटाळला होता. चिखलाने भरलेले हातपाय तसेच ठेवून तो तसाच बसून होता. भुकेजला होता. भिकाही थकला होता. म्हणून तो म्हणाला, आई, मी इकरीला जाऊ का? जा, लवकर जा. इकून झाल्यावर नानाच्या दुकानातून कणे आण. तवर मी आपल्याकरता मासे धरून येते. पण गरमागरम भात, मासे खाण्याच्या कल्पनेनं तो आनंदून गेला होता. उत्साहित होऊन तो म्हणाला, आता आहीर घावला तर मजा येईल. आहीर? तो देवासारखा कधीतरी या नदीत येतो, पण पुरात येतो ना? तूच सांगितलं होतंस. येतो, पण नशीब पाहिजे. मग आज मिळेलच. भिका बाहेर आला. त्याने तिच्या कमरेला असलेल्या पिशवीतले मासे एका उथळ टोपलीत ओतून घेतले. पिशवी तिच्याकडे परत केली आणि तो हातात टारली आणि डोईवर टोपली घेऊन उभा राहून म्हणाला, आई, जातो, तुला आहीर सापडल. जा, जास्त बडबडू नको. ती येणाऱ्या आनंदाला घाबरून गेली होती. भिका चालू लागला आणि ती प्रत्येक जाळे आहीर मिळावा याच एका आशेने फेकू लागली. ओढू लागली. तो सापाची पिळणी पडलेल्या खड्ड्याजवळ येताच मनात चरकला. डोळे फाडून रस्त्यावर आजूबाजूला पाहू लागला. रस्त्यावर काही न दिसल्यामुळे हातात दगड घेऊन तो खड्ड्यावर येऊन उभा राहिला. आत एक कमी लांबीचा, बऱ्या जाडीचा काळसर साप अजून पडलेला होता. बाकीचे सारे निघून गेले होते. त्याला बघताच भिकाला वाटले की हा भुकेलेला काळा साप रस्त्यावर पडला तर आजारामुळे ताठरून गेलेल्या, बधीर झालेल्या आईला चावल्याशिवाय राहणार नाही. हा विचार मनात येताच तो त्याला ठार मारण्यासाठी टोपले आणि टोपली खाली ठेवून नेम धरून दगड मारू लागला. त्याच्या दगडफेकीने
तो पुराणे गलित गात्र झालेला जुनाट साप रखडत रखडत खड्ड्याबाहेर पडत असताना वेगवान पात्रात पडून दिसेनासा झाला. तसा भयाने गडबडून जाऊन त्याला शोधू लागला. जखमी साप मारणाऱ्याचा डूक धरतो, सूड घेतो या भीतीने तो दुरून वाकून पाहत होता. तो साप आईच्या समोर जाऊ नये, त्याने तिला सूड उगवण्यासाठी चावू नये म्हणून भिका बावरा होऊन पाण्यात आंधळ्या अंदाजाने दगड मारित होता. तो असा भीतीने स्वतःच्या जाणीवेने भांबावून गेला असतानाच त्याला मासे विक्रीची आठवण झाली. स्वयंपाकाच्या वेळीच्या आत गेले तरच मासे छान किमतीने विकले जातात, नाहीतर गिऱ्हाईक मिळत नाही आणि मिळाले तरी पैसे होत नाहीत. या धास्तीने सर्व काही विसरून जीव तोडून धावत होता. त्यामुळे तो धावत होता, धडपडत होता. डोक्यावरल्या टोपलीतून मासे खाली पडत होते. ते उचलण्याचे भान त्याला होत नव्हते. तो धावत धापा टाकीत गावात शिरला आणि तसाच गल्ली गल्लीतून आरोळी देत मासे विकू लागला. पळताना पडलेल्या माशांसाठी रडकुंडीस येऊन हात राखून विकू लागला. आईच्या आजाराचे भांडवल करून गिऱ्हाईकांच्या मनात दया निर्माण करू लागला. आणि त्याची आई नदीवर प्रत्येक जाळे आहीर मिळावा या एकच हेतूने वेडी होऊन फेकत होती, उडीत होती. मुलांना चांगले जीवभर खायला मिळावे म्हणून, तुपट आहीर मासा मिळावा म्हणून नदीला विनवित होती. आणि नदी प्रत्येक फेकीत तिला काही ना काही दान देत पळत होती. तिच्या अंगात ताप सनसनत होता, डोक्यात घण पडत होते, डोळे झाकत होते आणि तिचे मन आहीर माशाच्या प्राप्तीच्या आशेने धुंद होऊन गेले होते. अशाच स्थितीत तिला जाळे जड वाटू लागले. तसे तिचे तापाने जड झालेले डोळे लकाकले. ती मोठ्या श्रद्धेने हळुवारपणे जाळे ओढू लागली. जाळ्यातील ते काळसर पिंगट पुස්සट पट्ट्याचे आहीर माशाचे रूप पाहून तिला धन्यता वाटली. जाळे झटकले तर तो तुफान तडफड्या मासा आपल्याला आवरणार नाही म्हणून जाळे अलगद उचलून ती हळूहळू बाहेर आली आणि पेंगत असलेल्या सटवाला हळू आवाजात म्हणाली, सटवा ये, धुडकं टुपलं घे, चल पळ. आहीर माशानं धडपड करून जाळे तोडून पळू नये म्हणून तिने जाळे खाली ठेवले नव्हते. कमरेचे भिजून चिंब झालेले धुडके बदलले नव्हते. ती हातातील जाळ्यांचे अथवा धडपडत रडत चाललेल्या सटवाकडेही मागे वळून पाहत नव्हती. उलट सटवाचा आवाज ऐकून अहीर बिथरेल म्हणून सटवावर चिडली होती. रडता सटवा मागे राहावा म्हणून जलद पाय उचलून घर जवळ करत होती. घरात येताच तिने हळूच जाळे खुट्टाशी टांगले. अंधारात कमरेचे ओले धुडके बदलून टाकले. सटवाला गप्प बसायला सांगून तापाच्या धुंदीतच माचीस शोधून काढले. पण बाटलीत अथवा बत्तीत तेल नव्हते म्हणून बत्तीतील वात चुलीत टाकून काड्या कुड्या टाकून चूल पेटवली. चुलीत गोवऱ्या लावून अंधारलेल्या धुराने भरलेल्या घरातच तिने मोठ्या सावधपणे ते आहीर मोकळा करून त्याच्या डोक्यात घाव घातला. व्यवस्थित कापून काढला. त्याच्या मधल्या भागाचे लहान लहान तुकडे करून धुवून मातीच्या तवलीत चुलीवर चढवल्यावर तिचा जीव शांत झाला. तसा तिला सटवाचा आठव आला. त्याला जवळ घेऊन ती भिकाची वाट पाहू लागली. सटवा तिच्या तापाने तापलेल्या मांडीवर डोके ठेवून झोपी गेला आणि ती त्याला गोंजारीत भिकाच्या पावलाकडं कानात प्राण आणून ऐकू लागली. बाहेर भिकाचे पाऊल ऐकताच तिचे डोळे सटवाकडे वळले. त्याला हलवीत ती म्हणाली, बाळा उठ, बघ दादा आला. आता गलमागलम भात करून देते. माझ्या लाजा पोतबल खाईल, मासं खाईल, उठ. कोवळ्या फुगीर गालाचा सटवाकडं पाहून तिचे हृदय वात्सल्याने उचंबळून आले होते. तो उपासपोटी निजू नये म्हणून ती उठवत होती. पण दमलेला, खूप रडलेला, शेकाटलेला सटवा डोळे उघडीतच नव्हता. गाढ झोपी गेला होता. भिकाने तिच्याजवळ तांदूळ आणि विक्रीचे पैसे दिले आणि उरलेल्या पैशांनी माशाचे टोपले तिच्यापुढे ठेवून तो 1 पैशाचे घेतलेले फुटाणे चोरून खाण्यासाठी बाहेर पळाला. आहीर माशाचे पौष्टिक कालवण आणि भात तयार होताच तिने 2 ताटे तयार केली.
मोठ्या भुकेच्या भिकाच्या ताटात तिने जवळजवळ सारी माशाची तवली उपडी केली होती. सटवासाठीही तिने भरपूर वाढले होते आणि ती सटवास उठवू लागली. भिकास हाका मारित होती. भुकेला भिका हाक ऐकताच आत आला. सरळ ताटावर बसून चुलीच्या उजेडात माशाचे तुकडे आणि शीग लावलेले ताट फस्त करीत होता. त्याची अफाट भूक पाहून ती खुश होऊन गेली होती आणि त्या खुशीतच अर्धवट जागा केलेल्या सटवाला बळेबळे भरवीत होती. 2-4 घास खाल्ल्यावर त्याने जे तोंड मिटून घेतले ते उघडलेच नाही. त्याने काही खाल्ले नाही म्हणून ती खिन्न झाली होती. तापामुळे तिला काही खाण्याची इच्छाही नव्हती. तरी तिने भिकाला सोबत करावी म्हणून चिमटीने खायला सुरुवात केली. जेवण आटोपल्यावर तिने मांजरीने माशावर ताव मारू नये म्हणून काळजीपूर्वक झाकपाक केली व आपल्या दोन्ही मुलांना कुशीत घेऊन ती अंथरुणावर पडली. मुले गाढ झोपीत होती आणि ती तापाने तळमळू लागली होती. तिला कोरड पडली होती. पोटात मळमळ सुरू होती. उलटी होऊ लागली होती आणि बाहेर मुसळधार पाऊस कोसळू लागला होता. वारा उधाणून तिच्या घराशी झडत होता. मोडकळीस आलेल्या छतावरून जेव्हा अंगावर पाण्याची धार पडू लागली तेव्हा भिकाला जाग आली आणि त्याने पाहिलेलं स्वप्न आईला सांगण्यासाठी तो म्हणाला, आई, काय रे बाळा? तिने कणत विचारले. तुला तो काळा साप आडवा आला होता का? स्वप्नात दिसला? ती त्याला धीर देण्याच्या हेतूने म्हणाली. हा, पण मी त्याला दगड मारून पार नदीत पळवला होता. तरी तो तुझ्याकडं कसा आला? तुला कसं चावला? तो तर वाहत गेला होता ना? मला कुठं चावला? अगं, आरडत का होतीस? तुला पाण्यात वाहत येताना दिसला नव्हता तो तर पार मेल्यागत झाला होता. नाही, हे म्हणताच तिच्या हृदयात भीतीचा भयंकर स्फोट झाला. तिच्या थेंबाथेंबात भीती पसरली. ती थरथर कापू लागली. घामाने ओली चिंब झाली. तिच्या अंगातली शक्ती सरू लागली. तशीच धडपडत उद्याला वाफारून ठेवलेल्या हंडीकडे गेली. तिने धडकन हंडी ओढून घेतली व ती चुलीपुढे पाहू लागली व तुकड्यावरून हात फिरवू लागली. प्रत्येक वाफारलेला तुकडा तिला सापाच्या तुकड्यासारखा दिसत होता. हातात भासत होता. त्या तुकड्यात असलेले डोकेही सापाचे वाटले. तसे तिचे काळीज दोन्ही मुले मरतील या जबरदस्त भीतीने फटकन फाटले. सटवा, भिका ती खाली कोसळत कशी तरी ओरडली आणि खाली आदळताच पुत्राच्या प्रेमाने शरीरात तेवत असलेली प्राणज्योत विझवून गेली. धन्यवाद मित्रांनो. माझं अभिवाचन जर आपणास आवडलं असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.